कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्यासंदर्भात सुधारित शासन निर्णय दिनांक 22 जानेवारी 2026। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर, ज्यावर आपल्याला पाहायला मिळतात इयत्ता 5वी ते 10वीचे इंग्रजी या विषयाचे व्हिडिओज, सोबतच इंग्रजीच्या संपूर्ण ग्रामरचे व्हिडिओज, यासोबतच फर्स्ट टर्म, सेकंड टर्म आणि प्रथम घटक चाचणी, द्वितीय घटक चाचणी इत्यादींचे इयत्ता 3री ते इयत्ता 10वीचे आन्सर शीट असलेले व्हिडिओज आणि यासोबतच TET आणि CTETचे सुद्धा व्हिडिओज, या सर्वांच्या प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेले आहेत. त्यावर जाऊन आपण आवश्यक असलेले आपल्या कामाचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता. तर आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे की जे कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे अशी की त्यांना सेवेत सामावून घेण्यासंदर्भात एक सुधारित शासन निर्णय दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. याबद्दलचीच सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत. त्यामुळे या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायलाही आपण विसरू नका. चला तर बघूया कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्यासंदर्भात निघालेला सुधारित शासन निर्णय. तर कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्यासंदर्भात सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आलेले आहे की आरोग्य विभाग अंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी 10 वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या सपोर्ट स्टाफ यांच्या सेवा सार्वजनिक आरोग्य विभागातील मंजूर आकृतीबंधातील नियमित सपोर्ट स्टाफ या पदावर समायोजनाने नियमित करण्याबाबत शासन आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे. सेवा समायोजित केलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या नवीन पदस्थापनेच्या ठिकाणी नियुक्ती आदेशाच्या दिनांकापासून 30 दिवसात रुजू होणे आवश्यक असेल. अशा प्रकारच्या विहित कालावधीत रुजू न झाल्यास त्यांची सेवा समाप्त केली जाईल असेही निर्देश देण्यात आलेले आहेत. तर एकंदरीत आरोग्य विभागात मार्फत कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्यात आलेलं असून 30 दिवसात त्यांना यासाठी त्यांच्या सेवेमध्ये रुजू होणे आवश्यक असेल. याचा जो PDF आहे या GRचा, तो मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देण्याचा प्रयत्न करेन. त्यावर जाऊन आपण त्याचा पूर्ण GR पाहून घेऊ शकता. तर आशा करतो की आजचा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल. त्यामुळे या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करण्यासोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी आपली भेट घेणार आहे. तोपर्यंत माझ्या सर्व कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार.